सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 प्रकरण 9 पर्यावरण, त्याच्यातील आपण 100 कन्सेप्ट बघत आहोत. आता 63वा कन्सेप्ट, एक्सेस ग्रोथ ऑफ aquatic plants in our water bodies is due to increase in nitrate and phosphates. aquatic plants, जे पाण्यात जलवनस्पतीचा वाढ का होतो? पाण्यात जलवनस्पतीचा वाढ होण्यासाठी प्रमुख कारण म्हणजे त्या पाण्यात नायट्रेट आणि फॉस्फेटचं प्रमाण वाढलेलं आहे, जे तो दूषित आहे. नायट्रेट आणि फॉस्फेटचं प्रमाण वाढलं तर ॲक्वॅटिक प्लांट्सचा डेव्हलपमेंट होत असतो. त्याच्यानंतर horizontal equivalent is the horizontal distance between two successive lines which is called contour. contour म्हणजे काय? contour हे भूगोलमध्ये आहे बघा. contour दोन भूभागांचं उंची किती आहे? दोन भूभागांचं उंची, दोन समान उंची असलेले भाग मोजण्यासाठी कांटोरचा वापर करतात. कांटोर म्हणजे पृथ्वीवरील जे जमीन आहे, जमिनीतील काही घटक, इकडचे एक टोक वाढलेला असतो, इकडचे एक टोक वाढलेला असतो, दोघांचा जो हाईट आहे, हाईटचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स, समान उंच असलेल्या दोन भागांचा दर्शवण्यासाठी कांटोरचा वापर होत असतो. सोलार थर्मल कशासाठी वापरतात? सोलर थर्मलच्या सहाय्याने नॅचरल सिस्टीम इज युज्ड फॉर हॉट वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पज. घरात हॉट वॉटर निर्माण करायचं असेल तर सकाळी सकाळी किंवा दुपारी बघा, सूर्याच्या किरणाने वर सोलार प्लेट ठेवलेला असतो, त्या सोलार प्लेटवरती सौर ऊर्जाने आपण पाणी तापवतो. कशाच्या सहाय्याने? सोलार थर्मलच्या सहाय्याने. बायो ऑगमेंटेशन म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस ऑफ इनोक्युलेटिंग मायक्रोब्स इनटू सॉइल. बायो ऑगमेंटेशन. आता सॉइल आहे, मातीमध्ये काहीतरी मिसळलेलं आहे, ते माती दूषित झालेलं आहे. ते दूषित मातीला शुद्ध करण्यासाठी, म्हणजे प्रदूषण झालेल्या मातीला शुद्ध करण्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा, काही जीवाणूंचा, मायक्रोब म्हणतो आपण, काही जीवाणूंचा त्या दूषित झालेल्या सॉइलमध्ये, मातीमध्ये जाऊन मिश्रण करणे, आणि ते मायक्रोब्स काय करतात? जीवाणू दूषित घटकाला विघटन करतात. मातीमध्ये मिसळलेल्या जो पॉल्युटंट असतो, जे दूषित आहे, त्याला दूषितचं प्रमाण कमी करण्यासाठी, प्रदूषित मातीला शुद्ध मातीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करतात. त्याला बायो ऑगमेंटेशन असे म्हणतात. जैविक संवर्धन. डेसिबल इज द युनिट फॉर इंटेन्सिटी ऑफ साऊंड. ध्वनीचा इंटेन्सिटी मोजण्यासाठी डेसिबलचा वापर करतात. मँग्रोव्ह म्हणून एक वनस्पती आहे. मँग्रोव्ह इज अ श्रब और अ स्मॉल ट्री दॅट ग्रोज इन द कोस्टल शलाइन और ब्रॅकिश ऑफ साऊंड. जे कोस्टल एरियामध्ये हे मँग्रोव्ह ट्री दिसतात. कोस्टल एरिया म्हणजे जे किनारपट्टी, समुद्राच्या किनारपट्टी जवळ. आता समुद्राच्या किनारपट्टी, समजा आता तुम्ही सिंधुदुर्गला गेला किंवा आपलं रायगडला गेला किंवा रत्नागिरीला गेला, तर मँग्रोव्ह ट्री आहे. केरळामध्ये मी गेलो होतो, तिथं मँग्रोव्ह ट्री मी पाहिलेलं आहे. मँग्रोव्ह, त्या मँग्रोव्ह ट्री कुठे उगवतात? तर सलाईन वॉटर असलेले, जिथं पाण्यामध्ये सॉल्टचं प्रमाण जास्त आहे, अशा पाण्यात मँग्रोव्ह ट्री वाढतो. ते खूप घट्ट असतो. सुनामी झाला तरी त्या सुनामीच्या लाटाला स्टॉप करण्याची ताकद या ट्रीमध्ये आहे. मँग्रोव्ह ट्री म्हणतात त्याला. 69. इट इज बिलीव्ड दॅट अवर ग्लोब इज वॉर्मिंग प्रोग्रेसिव्हली. वॉर्मिंग
progressively. The global warming will eventually result in melting of polar ice. आपलं ग्लोब पृथ्वी खूप फास्ट प्रोग्रेस करीत आहेत, परंतु हे प्रोग्रेस चांगलं नाही. एक दिवस पोलर मध्ये असलेले जे काही बर्फ आहे तो वितळतो, 100% वितळतो असा त्याचा अर्थ होतो. फ्लाय ॲश प्रोड्युस्ड इन थर्मल पॉवर प्लांट इज अन इको फ्रेंडली रिसोर्स फॉर यूज इन. थर्मल पॉवर प्लांट मध्ये जे काय राख बाहेर पडतो, काळा 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 राख जे बाहेर पडतो, ते राख गोळा करून त्याचा चांगल्या कामासाठी वापर करता येतो असं म्हणतात. राखाचा वापर करून कुठे कुठे वापर करतो? अग्रिकल्चर ॲज अ मायक्रो न्यूट्रिएंट. ते राख घेऊन तुम्ही शेतात टाकू शकताय. ते राखा मातीत मिसळून चांगलं होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचा अर्थ विज्ञानीने हे सगळं संशोधन केलेलं. वेस्टलँड डेव्हलपमेंट, जिथं काहीच उगवत नाही अशा ठिकाणी फ्लॅश ॲश टाकलं तर तेही डेव्हलपमेंट होतो. डॅम बांधण्यासाठी, जे डॅम म्हणतो ना आपण, धरण बांधण्यासाठी किंवा वॉटर होल्डिंग स्ट्रक्चर, पाण्या संग्रह करण्यासाठी फ्लाय ॲशचा वापर करता येतो. किंवा ब्रिक इंडस्ट्री, जे विठ निर्माण करण्यासाठी फ्लाय ॲशचा वापर होऊ शकतो. इवन आपण डांबर रोड तयार करत असताना सुद्धा फ्लॅश ॲशचा वापर होत असतात बघा. आता सेमी कंडक्टर मटेरियल component of solar panel is responsible for directly generating electric current when exposed to sunlight. आता आमच्या घर मालकांच्या घरावरती छतावरती सोलर पॅनल आहे. सूर्याच्या किरण त्या प्लेटवरती पडल्यानंतर इलेक्ट्रिक तयार होतो घरात. मग कशाच्या सहाय्याने? सेमी कंडक्टर मटेरियलच्या सहाय्याने हे तयार होत असतो. थँक्यू सो मच. नमस्कार. असं तसं करून मी सांगत आहे, आपण कृपया समजून घेतला पाहिजे.